विजय संकल्प 2024 कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित विभागाचे संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, लोकसभेचे संयोजक जितेंद्र डाके, पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस सुशीलराव सरकार, हरचंद्र भोये, प्रीतीताई भोये, वाड तालुका प्रभारी मधुकर फताडे, विधानसभा प्रमुख हेमंत सवरा, पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष योगेशजी पाटील, दुसरे उपाध्यक्ष कृष्णा भोईर, संदीप पवार, संदीप पण उपाध्यक्ष, शहापूर विधानसभेचे प्रमुख अशोकजी हिरनट, पालघर जिल्हा उपाध्यक्ष नरेश आगे, सगळे वाड्यातच दिलेत ना उपाध्यक्ष, चार. वाडा तालुक्याचे अध्यक्ष मंगेश पाटील, बंटी पाटील, पत्रकार शरद पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बूथ प्रमुख, वारियर शक्ती केंद्र प्रमुख आणि पत्रकार मित्र, मी कालपासून भाषण करत नाही, फक्त संवाद करतो आणि मला वाटतं तेच इफेक्टिव्ह होते. ह्या 2024च्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्यापैकी कोणाला असं वाटतंय की आपल्याला ही निवडणूक जड जाणार आहे? वाटतंय का कोणाला? बोला ना, जेवायला मिळणार आहे नाही का? नाश्ता आहे काय? जेवण आहे तरी पण नाही का? जेवायचं आणि मग भाषण करायचं? हा, मगासपासून मी बघतो सगळे मस्त एकदम आरामात बसले. असं तरी असेल की नाही की माझ्या भाषणाची वाट बघत होते? हा, की ते पण नाही? हो ना. आता कसा आवाज यायला लागला? ही जिवंत सभा वाटली पाहिजे ना की नाही? तुम्हाला माहित नाही पण खाजगीत काही लोक बोलत असतात, आपले पण बोलतात की अमुकाला तर असं होईल, तमुकाला तसं होईल. कोणी शरद पाटलांच्या मुलाखती बघत असेल, कोणी काय व्हिडिओ बघत असेल, कोणी शहापूरच्या मुलाखती बघत असेल, लोक सांगतात ना की आमचं असं आहे, आमचं तसं आहे. आणि आपल्याला पण विचारतात मोदींनी 10 वर्षात काय केलं. आता मोदींना विचारतात तर मला सोडतील का? विचारतात ना मोदींना की नाही? काल विचारलं की नाही त्या मंचावरून 10 वर्षात काहीच नाही केलं मुंबईच्या? तसं मला पण विचारतात. आता मी नेहमी काल कल्याणच्या सभेमध्ये भाषणात सांगितलं, आपली वीज असते की नाही, वीज म्हणजे लाईटचं कनेक्शन एक कूलरला जोडला. ते हवा काय कसली हवा येते कूलरला लाईट जोडल्यावर? थंड येते ना. आणि हिटरला जोडला, लाईट तीच आहे ना. हा, तसा आपला कार्यकर्ता तोच असतो. एक गरम असतो, एक थंड असतो. गरम असतो त्याला असं वाटतं की कोणी येऊ दे, काय फरक नाही पडत. थंड असतो त्याला असं वाटतं की कोणीतरी मुलाखत घेतली, त्याने असं सांगितलं, मग काय होईल काय होईल असं त्याला चिंता वाटते, म्हणून तो निगेटिव्ह कोणाच्या तरी कानात फुसफुसत असतो. इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे वीज. वीज काय काम करते का? वीजला ट्यूबलाईट जोडली की ट्यूबलाईट पेटते, पंखा लावला की पंखा हवा देतो, बरोबर ना. कूलर लावला की कूलर हवा देतो, गिझर लावला की गिझर गरम पाणी देतो. वीज काय नाही करत. तसं भारतीय जनता पार्टी काय करत नाही. भारतीय जनता पार्टी, तुम्ही हे सगळे वीज, लाईट, पंखा, कूलर, हीटर हे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टी विजेचं काम आपल्यामध्ये करते
आणि आपल्यामध्ये वीज पोहोचवली की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता की त्याच्या क्षमतेप्रमाणे हा काम करत असतो. आणि म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, भले कुस्तीच्या मैदानात पेलवान म्हणून मी उतरलो, पण ज्या वस्तादाने मला उतरलंय ना, त्याचे जे डावपेच आहेत ते आपल्या देशात जाऊ दे, अख्ख्या जगामध्ये कोणाला त्याचे डावपेच माहीत पडत नाही. त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून निवडणुकीचा काही संबंध नसताना भारत मंडपम याचं दिल्लीमध्ये जे उद्घाटन झालं, त्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा सूतोवाच केला की मेरे तिसरे टर्म में. ही गर्वाची भाषा नाही, ही आत्मविश्वासाची भाषा आहे. आणि आत्मविश्वास का आलाय? ते गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी विकासाचं जे काम केलेलं आहे, त्या विकासाच्यामुळे देशाच्या 140 कोटी जनतेमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केलेला आहे. त्या विश्वासाची ही भाषा आहे. आणि परवा आमची कॅबिनेटची बैठक झाली दिल्लीमध्ये, तेव्हा त्यांनी मोदीजींनी सांगितलं, निवडणूक जाहीर झाली नव्हती, मोदीजींनी आम्हाला सांगितलं भाई चुनाव कब है. सगळ्यांनी सांगितलं कधी चुनाव येणार, रिझल्ट कब है तेही सांगितलं. ते डिक्लेअर झालं नव्हतं, पण मागच्या तारखा टेंटेटिव्हली माहित होत्या. त्यांनी सांगितलं आप समजते हो. त्यावेळेला तर आम्ही मे मध्ये सांगितलं होतं, पण आता 4 जूनला गेलो. मोदींनी सांगितलं आप समझते हो क्या, भले मई में रिजल्ट है, लेकिन दुनिया के कई देश ऐसे हैं जिनका निमंत्रण मेरे पास आया है कि आप सितंबर में हमारे देश में आइए. कोई बोलता है अक्टूबर में आइए, कोई बोलता है नोव्हेंबर में आइए. त्याचा अर्थ असा आहे की विदेशातल्या अनेक देशांच्या प्रधानमंत्र्यांना, राष्ट्रपतींना, त्यांनाही असं वाटते जसं आपल्याला वाटते की फिर एक बार मोदी सरकार. म्हणजे विदेशात सुद्धा खात्री आहे की परत एकदा मोदींचंच राज्य ह्या देशामध्ये येणार आहे. फरक फक्त एवढाच आहे, 282, 303, आता 370 आणि मित्र पक्ष मिळून 400 पार. मोदीजींनी संकल्प केला आपकी बार 400 पार. ते कल्याणच्या कुठल्या कार्यकर्त्याचं जर तुम्ही स्टेटस बघितला आज, कल्याणच्या कार्यकर्त्यांसाठी मी एक नवीन स्लोगन देऊन आलो. त्या लोकांनी संकल्प केलाय की या वेळेला आम्ही कल्याण पक्षमधून 2 लाख मतं देणार. मग त्याने मी टास्क दिला की आपकी बार 400 पार, तसा आपकी बार कल्याणने 2 लाख पार, असा संकल्प करा. तुम्ही काय संकल्प करणार? काय करणार आहात की नाही? आधी तुमच्या स्वतःसाठी सगळे एकदा काळ्या वाजवा. का वाजवायचं तुम्ही सांगतो. मागच्याने पण वाजवा, कंजूसी करू नका. 14 आणि 19 दोन्ही निवडणुकीमध्ये, 14ला तर अतिशय कठीण परिस्थिती असतानाही, प्रचंड जातीवाद असताना, कुणबी समाजाच्या पॉकेटमध्ये तुम्ही त्यावेळेलाही मला लीड दिला आणि 19लाही दिला. आज तुमची दोन्हीकडची मतं मिळून 1,07,000 मतं झाली. हेमंतनी सांगितलं की आपल्याला 51% की 52% जायचं आहे. मी 2019ची माझ्या हातातच लिस्ट आहे, मी बघितली. तुमच्या 70 बूथ पैकी फक्त 17 बूथवर आपण 52%च्या खाली. लीड तिथेही आहे. फक्त 1-2 आपल्या मुस्लिम बांधवांची गावं आहेत आणि वाड्यातलं एक बूथ आहे. हे 3-4 बूथ असतील तिथे आपण मागे आहोत. पण 63 बूथवर, 53 बूथवर आपण 50%च्या पेक्षा वर आहोत. तुम्ही कधी बघितलं काय? कोणीतरी बघितलं का? नाही बघितलं.
आता कल्याण पश्चिमला अबकी बार 2 लाख पार करायचं असेल तर 397 बूथ आहेत कल्याण पश्चिम मध्ये. त्यापैकी 56 बूथ हे मुस्लिम बहुल आहे, राहिले 333. मी त्यांना सांगितलं 333 बूथ मध्ये एका बूथला फक्त 603 मतं मिळवा, की तुम्ही 2 लाख पार. तसा आता तुम्हाला संकल्प करावा लागेल. योगेशने सांगितलं तो काही आकडा आम्ही मान्य करत नाही. कुठे गेला? तिकडे बसला. 35,000 वगैरे नाही, या वेळेला मतदान 80% झालं पाहिजे. तुमच्याकडे भिवंडी विधानसभेमध्ये 67,000 मते. किती? 70 मतदान एकूण 67,000. तुमच्या वाडाचं चरित्र जर बघितलं ते भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला मतदान करणारे चरित्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही 80% मतदान केलं तर मतदान किती होईल? 7-8-56. मागच्या वेळेला तुम्ही 34,000 मतदान केलं होतं. त्याच्यापैकी 19,000 आपल्याला मिळालं आणि 10,000 काँग्रेसला मिळालं होतं. 9,000चा लीड तुम्ही मागच्या वर्षी दिला होता. हे चांगला लीड आहे. 34,000 मतांमध्ये 10,000चा लीड आहे, चांगला लीड आहे. पण ह्या वेळेला मतदानाचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तर मोदीजींनी ह्या वेळेला असा संकल्प केला की देशातले 140 करोड लोक, जनता हा माझा परिवार आहे आणि माझा परिवार आहे तर सगळ्यांसाठी सगळं केलेलं आहे. मी काय फार योजनांच्या मध्ये जाणार नाही. ह्या लोकांनी ज्या योजना सांगितल्या, हेमंतनी काय त्याचा उल्लेख केला. ह्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन तुम्ही गावोगाव गेलात तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कमीत कमी 50 घरं तरी सापडतील की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कुठल्या योजनेचा लाभ मिळालेला. इथे बसलेला प्रत्येक जण लाभार्थी का? तर आपण लस घेतलेली. इथे बसलेले बहुसंख्य लोक असतील की ज्यांना महिन्याला 5 किलो धान्य मिळते. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते थोडेसे मागे राहतो. कोणी आपल्याला जर विचारलं 10 वर्षात काय काम केले, त्याला कसं उत्तर दिलं पाहिजे? काल माझ्याकडे एक शहापूरचा कार्यकर्ता आला, भारतीय जनता पक्षाचा नाही, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा. तुम्हाला नाव गाव पाहिजे असेल, फोन नंबर पाहिजे असेल तर मी देतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल हे कशासाठी ठेवलेलं आहे. हे ऐका, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कसा व्हिडिओ बनवतो ते बघा. कोण चालू करतो? ती समस्या आहे रेल्वे क्रॉसिंग फाटक. रेल्वे प्रशासनाने गेली 25 वर्षांपूर्वी बंद केल्यामुळे तब्बल 40 ते 45 गावांना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यास शेंद्रून मार्गे 20 ते 25 किलोमीटरचा विनाकारण फेरा मारावा लागत होता. हलक्या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून ब्रिटिशकालीन रेल्वे अंडरपासचा वापर करावा लागत होता. मुख्यत्वे म्हणजे तो अंडरपास नसून भविष्याच्या दृष्टिकोनातून बनवलेला ड्रेनेज बोगदाच होता. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसे, मग तोही मार्ग पावसाळ्यात 4ही महिने बंद करावा लागायचा. दुर्दैवानं गेली 25 वर्ष वाशिम या समस्येला त्रस्त आहे. शाळा, बँक, दवाखाना, शासकीय कार्यालय, बाजारपेठ या सगळ्या सुखसुविधांसाठी मोठी पायपीट करावी लागत होती. पावसाळ्यात सामान्यांना भोगावा लागणारा त्रास आणि वाया जाणारा अमूल्य वेळ याची जाणीव जर कोणाला झाली असेल तर ते म्हणजे लोकाभिमुख कर्तव्यदक्ष खासदार, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांना. नागरिकांना कायमस्वरूपी या त्रासापासून मुक्त करण्यास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी अनेक वर्ष रखडलेल्या उड्डाणपुलाच्या प्रस्तावास मार्ग मोकळा करून सुमारे 31 कोटींचा निधी मंजूर करून भव्य असा रेल्वे उड्डाण पूल उभा करून
वासिंदकरांना सर्व सुख सोयी सुविधा मिळण्याचा अत्यंत महत्वाचा मार्ग कायमचा मोकळा करण्यात आला। ये चालू होने के बाद जैसे जानते हैं इस तरह के काफी 40 गांव के लोगों का जो इस तरफ से ट्रांजेक्शन हो रहा था उन लोगों को ऐसा लगता है कि उनके घर में दीपक जल गए। राष्ट्रवादीचा पवार साहेबांच्या अजितदादाच्या राष्ट्रवादीचा असतं तर समजू शकत होतं। शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असा व्हिडिओ बनवला, आपल्याला काय अडचण मिळाली? हे मंदी सांगितले की अनेकांना घरकुल काय व्हिडिओला बनवला पाहिजे, व्हिडिओ काय बनवला पाहिजे ही जबाबदारीने सांगतो। 29 वर्ष हे 10 वर्षाचं सरकार येण्याच्या पूर्वी ही योजना वेगवेगळ्या नावाने सुरू होती। इंदिरा आवास असेल, राजीव आवास असेल, आता प्रधानमंत्री आवास झाली 10 वर्षापासून। या योजनेच्या माध्यमातून 2,38,00,000 घरं 29 वर्षात दिली आणि आपल्या 10 वर्षामध्ये 4,18,00,000 घरं ही आपल्या 10 वर्षात। इतकं मोठं काम आपण उभं केलं। काय व्हिडिओ बनवला पाहिजे? एखाद्या आमच्या भगिनीला घर मिळालं असेल तर त्या आकाशाच्या छप्पराखाली झोपणारी आमची भगिनी, तिला स्वतःच्या विश्वासाचं घर देण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं। हे असं 2-3 वाक्य 1 मिनिटाच्या वर व्हिडिओ नाही बनवायचा, 3 मिनिटाचा। असं जर तुम्ही भडीमार केला, एक तुमच्या चिंचघरला मी आलो होतो मंगेश, एक 7 वर्षाची मुलगी, तिच्या हार्टला होल होता, तिच्या आईला बोलता येत नाही म्हणून तिच्या मावशीने सांगितलं की आयुष्यमान भारत योजना नसती तर ही मुलगी नसती। कशामुळे मुलगी आज? मोदींच्यामुळे। इफेक्टिव्ह नाही का व्हिडिओ? 10 वर्षात काय केलं त्याचं हे उत्तर आहे। 5 किलो धान्य ज्यांना ज्यांना मिळते त्यांच्याकडे जाऊन एक व्हिडिओ आपण केला, इफेक्टिव्ह होणार नाही। किसान सन्मान योजना तुमच्यापैकी कोणाकोणाला मिळते? आहेत का शेतकरी इथे कोणी? हे सगळे व्यापारीच आहेत, मग एवढ्या लोकांना मिळते। आमच्याकडे सावरोली आहे ना, अंबाडीच्या बाजूला आहे ना गाव, माहित आहे का? विकसित भारत यात्रा जेव्हा त्या गावात गेली, त्या गावात कार्यक्रमाला मी गेलो। एक आदिवासी बांधव, त्याचा सन्मान होता, किसान सन्मान योजनेचा लाभार्थी म्हणून। मी त्याला विचारलं काय करतो? तो भाजीपाला लावतो। तर कधीपासून लावतो? तर बरीच वर्ष झाली लावतो। पण बरीच वर्ष झाली लावतो तर काय खात्यात पैसे विषय शिल्लक होते का? तर ते खातच नव्हतं तर पैसे कुठून शिल्लक असणार? बरोबर। किसान सन्मान योजना आली, किती हप्ते मिळाले? त्याचे 15, 15 दोन्ही 30,000 झाले। तर 30,000 वापरून भाजीपाल्याचा व्यवसाय करतोस, तर आता तुझ्या खात्यात पैसे किती आहे? तो सांगायला जरा मागे पुढे करायला लागला। त्याला बोला सांग मीही मागत नाही आणि मोदीलाही सांगणार नाही की याच्याकडे 30,000पेक्षा जास्त पैसे आहेत, आता परत घ्या, असं काही सांगणार नाही। मग त्यांनी सांगितलं आज माझ्या खात्यात 77,000 रुपये आहेत। एक आदिवासी बांधवाच्या बँकेच्या खात्यामध्ये 77,000 रुपये शिल्लक राहणं, त्याच्याकडे 77 पैशाची वाणवा होती। हे कशामुळे झालं? कशामुळे झालं? काय नाही, तुम्हाला सगळ्यांना भूक लागली। ठेवू का? माईक बंद करू? जेवायला वाढत सांगू? एक सामान्य आदिवासी बांधवाला व्यवसाय करण्यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतात आणि त्याच्या खात्यात 77,000 रुपये शिल्लक राहतात आणि सन्माननीय त्या देशाचे राजपुत्र सांगतात ही शेतकऱ्याची थट्टा आहे। त्या दिवसाला 17 पैसे त्याला दिले। अरे बाबा तू 7 पैसे पण नाही दिले का? असा व्हिडिओ करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे का? दुसरा, आता राज्य सरकारने पण नमो किसान सन्मान योजना आणली ना, मग राज्य सरकारचा व्हिडिओ एखादा केला पाहिजे। आमच्या भगिनी इकडे बसलेत, लेक लाडली योजना राज्य सरकारची एवढी चांगली, माहित आहे कोणाला? माहित आहे का लेक लाडकी योजना?
कोणाला माहिती आहे? त्या माईक बघू सांगा मला, आहे का माईक? राहू दे, चला मीच सांगतो. आपल्या घरी मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा होणार. ती 5 वर्षाची झाली की 6,000 रुपये जमा होणार. 5वीतून 6वीत गेली की 7,000 रुपये जमा होणार. आणि 9वीला गेली की 8,000 रुपये जमा होणार. किती झाले? 7, 8, 15, 15 आणि 11, 26. आणि ती 18 वर्षाची झाली की तिच्या खात्यामध्ये 75,000 रुपये जमा होणार. तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मुलीचं जीवन सुरक्षित करण्यासाठी, मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी जन्माला आल्याबरोबर तिला लखोपती करण्याचा संकल्प केला. ही त्या मुलीसाठी छोटी गोष्ट आहे का? तुम्ही विचार करा. आता समजा आपल्याला काही वाटत नसेल लाख रुपये किंमत, पण आमच्या आदिवासी बांधवांच्या कडे जर मुलगी जन्माला आली, चिंता असेल का? 18 वर्षाच्या आधी लग्न करेल का मुलीचं? कुपोषण होईल का? या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहे. पण या सगळ्या योजनांचे व्हिडिओ करून आपण दिले पाहिजे. दुसरा, आता तुम्ही इथे उल्लेख केला, रोडचा केला, मी काही ग्रामपंचायतीची कार्यालय दिले, 25-15ची कामं असतील, 30-54 असतील, तुमच्या वाडा शहरात दिलेली कामं असतील, एक एक त्याचा व्हिडिओ केला तर तुम्हाला कोणी विचारेल का तुम्ही 10 वर्षात काय केलं? आता एवढा मोठा रोड आपला झाला, फार तुम्ही मनोर पासून भिवंडी पर्यंत जेवढी गावे येतात ते गावचे लोक, जितके प्रमुख लोक आहेत, नेते वाड्याचे, ते सगळे लोक यांनी एक व्हिडिओ केला पाहिजे. काय व्हिडिओ करायचा? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री नावं घ्या, आपले पालकमंत्री, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने, कपिल पटेल साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्या ह्या रस्त्याला कॉन्क्रिटीकरणासाठी 1400 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. असा व्हिडिओ केला पाहिजे की नाही? कोणी क्रेडिट घेऊ शकेल का असा व्हिडिओ तुम्ही केल्यावर? तुम्ही जर भडीमार केला या व्हिडिओचा, पण एक गाव आहे, एका गावच्या एका माणसाने का करावं? 100 माणसांनी केलं, कोणी हसेल आपल्याला? उघडलं बरोबर तेच दिसलं पाहिजे. मोबाईल उघडलं की आपला व्हिडिओ दिसलं पाहिजे की नाही? परवा आपण कृष्णा कुठलं गाव होतं निंबोलीचं, तुझ्या ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन केलं? हा, केळठणला गेलो. किती सुंदर ग्रामपंचायत कार्यालय बनलं. केंद्र सरकारकडून माझ्या मंत्रालयाचे पैसे देते. एकूण किती कार्यालय तिथे? 49. हा, 32 कार्यालय दिली. मी कलेक्टरला, शिवला स्वतः फोन करून सांगितलं, मला माझाच मतदारसंघात असलं पाहिजे असं नाही, पालघर जिल्ह्यात कुठेही तुम्हाला कार्यालय पाहिजे असतील, जेवढी पाहिजे असतील तेवढी मला सांगा, मी देतो. मला काही प्रस्ताव त्यांचा आला नाही. पण ही 32 कार्यालयाच्या 32 गावच्या लोकांना सांगून व्हिडिओ करू शकता की नाही करू शकत? कापशे कुठे गेला? काय काय यादी आहे का तुझ्याकडे? हा, दे सगळ्यांनी यादी, कुठे कुठे काय 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 व्हिडिओ होऊ शकतो ना, ही सगळी माहिती दिली. आदिवासी बांधवांसाठी कितीतरी योजना आहे. ते बोलणार नाही, त्यांना बाजूला ठेवा, आपण बोला, पण व्हिडिओ करणं आवश्यक आहे. आतापासून तुम्ही व्हिडिओ केले तर त्याला काही आचारसंहिता नाही आणि काय, जेव्हा फॉर्म भरू तेव्हा आचारसंहिता. सध्या आचारसंहितेचा आपल्याला काही नाही, खर्चाचा प्रश्न नाही, आचारसंहिता आहे, खर्चाचा प्रश्न नाही. म्हणून मोदीजींनी ह्या देशासाठी जे काम केले ते काम आपल्या पालकमंत्र्यांनी केलेलं असेल, तुम्ही केलेलं असेल, मी जर केलं असेल तर माझं काम, हे सगळं सांगण्याची आवश्यकता आहे. आणि वाड्याचंच का सांगायचं? 35,000 कोटीची कामं आपण या मतदारसंघामध्ये केलेली आहेत. आपण जेव्हा लोकसभेची निवडणूक लढतो तेव्हा वाड्यावाल्यांनी सगळ्या लोकसभेचं सांगितलं तरी चालतंय, काहीच अडचण नाही. तुम्हाला यादी लागेल तर आम्ही देऊ, पण हे करण्याची आवश्यकता. एक कोणीतरी मोठा लीडर त्याचं भाषण असं फिरत होतं, ते अनेक रेल्वे स्टेशनांची सुविधा झाली, सुधारणा झाली. आपल्या भिवंडी लोकसभेत कुठलं काहीच झालं नाही रेल्वेचं. मी जबाबदारीने सांगतो पत्रकार मित्रांनो,
मी 10 वर्षात जेवढे रेल्वेचं काम केलं ना, ती यादी दिली ना तर त्याला 1 तास लागेल वाचायला. आणि स्टेशनांची माहिती पाहिजे असेल तर टिटवाळा, शाड आणि बदलापूर या 3 स्टेशनांना एअरपोर्टच्या धर्तीवर डेव्हलप करण्यासाठी मोदीजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. आणि कामाचं बोलाल तर ज्यांना 60 वर्ष कामं झाली नाही ती कामं, हे जे काम आहे ना ते 50 वर्षापासूनची मागणी होती लोकांची. अनेक खासदारांनी जाऊन नारळ फोडले. एकदा मी गेलो होतो नाईक साहेबांच्या बरोबर. विठ्ठल भेरे बिचारे राहिले नाही आपले. त्यांचा आग्रह होता जिल्हा परिषदची निवडणूक आले, साहेब नारळ फोडा, काम होईल मंजूर. आम्ही त्याच्यामध्ये सामील होतो. पण जसं तुम्ही मला खासदार केलं, मी माझ्या लाईफ मधलं राजकीय कारकिर्दीत खासदारकीच्या पहिलं काम कुठलं मंजूर केलं असेल तर हे रेल्वे ओव्हरब्रिज. आज 50 गावचा प्रश्न सुटला. बसमध्ये सुद्धा पाणी शिरत होतं, इतकं त्या नाळ्यामध्ये पाणी यायचं. अशा सुविधा आपण निर्माण केल्या. शहापूरचंच कलमगाव अंडरपास आहे. 15 गावच्या लोकांना फेरा मारून जावं लागतं. त्या अंडरपास मधून फक्त रिक्षा जात, 4 चाकी गाडी जायची, ती बंद झाली. ते लोक माझ्याकडे आले. त्यांचा अंडरपास 29 कोटी रुपये मंजूर करून दिला. कितीतरी लिफ्ट लावल्या, कितीतरी एक्सलेटर लावले, कितीतरी कामं रेल्वे स्टेशनची केली. रेल्वेच्या अनेक समस्या ज्या कधी कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम. म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, अशा पद्धतीने दिशाभूल करून फसवणूक करणारे जे लीडर आहेत त्यांना उत्तर द्यायचं असेल तर पुराव्यानिशी आपण केलेल्या कामाचे व्हिडिओ बनवून त्यांना उत्तर देण्याची वेळ आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम काय होईल याचा विचार आपल्याला करायची गरजच नाही. सगळ्या देशामध्ये मोदीमय वातावरण आहे, त्यामुळे आपल्याकडे काही वेगळं असण्याचं कारण नाही. आमच्या कल्याणमध्ये एका ॲडव्होकेट बाईला खेळ पैठणीचा कार्यक्रम कल्याणच्या लोकांनी ठेवला होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो. माझं भाषण संपल्यावर त्यांनी सांगितलं की साहेब मला बोलायचं आहे. तिला माईक दिला. त्यांनी सांगितलं की कल्याण रेल्वे स्टेशनला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोदीजींच्या आशीर्वादाने तुम्ही जी पार्किंगची व्यवस्था केली त्याच्यावर साहेब सगळे खुश आहे. 7 माळ्याची पार्किंग आहे, सगळे खुश आहे. माझी गाडी तिथंच पार्क होती. पूर्वी अशीच उन्हात धुळीत पडलेली असायची. आज माझी गाडी सुरक्षित राहायला लागली. तिथे ज्यांच्या गाड्या आहेत सगळे एकदम खुश आहेत. नंतर त्यांनी सांगितलं साहेब मला तुमच्यावर फोटो काढायचा. बोले ये वर आहे. सेल्फी काढली. ॲडव्होकेट आहे, वकील, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती नाही. तिला विचारलं तुझं काम झालं, तू खुश आहे. तर 2024च्या निवडणुकीच्या बाबतीत हे लोक काय बोलतात. त्यांनी सांगितलं साहेब काय नाही, फक्त मोदी मोदी, दुसरं कोणीच नाही. हे बाजूला मी आहे, मी बाजूला आहे ना. तिने काय सांगायला पाहिजे की साहेब सगळे सांगतात तुम्हाला मत. काय सांगते ती, फक्त मोदी. हे मोदीमय वातावरण सगळ्या देशामध्ये झालं. त्याच्यामध्ये तुम्ही जर कुठे कमी पडले तर अडचणीच आहे. तुम्हाला का परिवार बोललाय मोदीजी. परिवारात एखादं चांगलं काम आपल्याला करायचं असलं सगळे कुटुंब एकत्र बसतो की नाही, चर्चा करतो ना बसून की नाही करत. त्या विचारतच नाही भगिनी आमच्या, करतो ना. आणि मग ते चांगलं काम करायला सुरुवात. मोदीजी जेव्हा 140 करोड देशवासियांना मोदी परिवार म्हणून संबोधतात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझी जबाबदारी आहे की पुढच्या 5 वर्षात मी देश कसा चालवावा त्याच्यासाठी संकल्पपत्र आणलं. देशातल्या 140 करोड जनतेला आवाहन केलं की पुढच्या 5 वर्षात देशामध्ये कसा विकास झाला पाहिजे, त्याच्या काही तुमच्या सूचना असतील तर संकल्पपत्राच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. हा परिवाराचा भाग झाला. तर जेव्हा आपण आपलं योगदान देतो तेव्हा आपल्याला असं वाटायला पाहिजे की आपण आपलं योगदान दिलेलं आहे. ज्या माणसाने आपला सल्ला विचारला त्या माणसाच्या पाठीमागे आपली शक्ती आपण उभी करायला पाहिजे की नाही पाहिजे. ती शक्ती उभी करण्याची वेळ विसरायची. मगाशी मंगेशने सांगितलं का आम्ही माफी मागतो, हे करतो ते करतो. बुन से गई वो हौद से नहीं आती अशी म्हण आहे ना. मग
आता एवढी संख्या आहे. काल हेमंतनी सांगितलं कल्याणला चांगली संख्या उपस्थित आहे. का उपस्थित आहे? का उपस्थित आहे? एरवी जर ही मीटिंग असती तर एवढे लोक आले नसते. आज का आले त्याचा पाठीमागे कारण आहे. कारण हळदीची तारीख ठरली. 20 मे ही हळदीची तारीख ठरली. मी लग्नाची बोलत नाही. लग्नाची का बोलत नाही माहित आहे? कारण जेवढी माणसं हळदीला येतात तेवढी माणसं लग्नाला येत नाही. म्हणून मी सांगतो हळदीची तारीख ठरली. लग्नाची तारीख बोलायचंच नाही. दररोज आजपासून 20 मे पर्यंत दररोज हळदीचीच तारीख आहे. आणि हळदीला आलेला माणूस हा पक्का असतो. आणि हळदीला जेव्हा एवढी माणसं जमतात ना तेव्हा समोरच्यांची हालत खराब होते. आणि म्हणून आता संकल्प करा की मागची जी 17 बूथ ही 50% खाली आहेत तीही वर आणू आणि जी 52% असेल ती 60%वर मिळू. आम्हाला तुमच्याकडनं ही 19,000 मतांची अपेक्षा नाही. कमीत कमी तुम्ही 40-45,000 मतं आम्हाला या भिवंडी विधानसभेत दिली पाहिजे. तिकडला वेगळा. तुम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता झालेली आहे नरेंद्र मोदीजींना मत देण्याची. जनता तयार आहे. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यांना मतदान बूथ पर्यंत आणण्याची आवश्यकता आहे. तुम्ही इतकं केलं जो संकल्प तुम्ही करता तो संकल्प सिद्धीस नेण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. मला विश्वास आहे. आम्ही संकल्प भिवंडी ग्रामीण मध्ये केलाय. 1.5 लाख मते घ्यायची. त्या 1.5 लाख मतांमध्ये 1 लाख भिवंडी ग्रामीण मध्ये आम्ही देऊ. बीजेपी, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादाची राष्ट्रवादी, RPI हे त्याच्यात भर घालतील. आता तुम्ही हा आकडा 1.5 लाखाच्या वर नेला तरी कोणी हसणार नाही आपल्याला. पुढच्या कार्यक्रमासारखं न करता सगळे एकत्र जर आले तर मला असं वाटतंय की काहीच अडचण नाही. मी सगळी माहिती घेतली. मी आता राजकीय परिस्थिती काही सांगणार नाही कुठल्या पक्षाची काय. उगीच दुसऱ्याला अशा वेदना होतात की आम्हाला असं बोलतात का. पण आपली परिस्थिती निश्चितपणाने चांगली आहे. काय चांगली आहे? तुम्ही मगाशी सांगितलं आपला जो वस्ताद आहे, त्यांचे जे डावपेच आहे, त्यांनी केलेला जो विकास आहे तो गेल्या 77 वर्षात आपल्याला बघायला मिळाला नाही. आमच्या भगिनी या ठिकाणी बसले. पाणी पुरवठा योजनेला इतके मोठ्या प्रमाणात पैसे आलेले कधी बघितले होते आपण? हेच ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांना माहित आहे आमच्या भगिनींचं जीवन सुरक्षित करायचं असेल तर प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे. आमच्या भगिनींनी ह्याचा व्हिडिओ केला पाहिजे. यापूर्वी अशी परिस्थिती होती का? देशामध्ये 4.5 लाख कोटीचं बजेट फक्त पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी. तुमच्याकडे 1100 कोटी रुपये पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्यामध्ये 1100 कोटीचं बजेट आहे. भिवंडी तालुक्यामध्ये 1600 कोटी, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 1600 कोटीचं बजेट आहे. आता ते ठेकेदार असतील ना, तुम्ही रस्त्याचा उल्लेख केला, पण ठेकेदार पाणी पुरवठ्याची कामं करणारे असतील त्यांना कोणाला कॉम्प्रोमाइज करायला लावू नका. तर 2053 ची लोकसंख्या गृहीत धरून ह्या तुमच्या योजना होणार आहेत. 2053 पर्यंत गावात परत योजना करायला लागली नाही पाहिजे अशा प्रकारचं काम तुम्हाला करून घ्यायचं. काम करून झाल्यावर तुम्ही कोणाकडे जाल, तक्रार कराल त्यांनी बरोबर नाही केलं, पाणी येत नाही, नळ फुटतात, पाईपच फुटतात, असं काय चालणार नाही. आता चांगल्या क्वालिटीचं काम करा. आणि हे ऑडिट करण्याचं रस्त्याचं जे तुम्ही सांगितलं की आता तो रस्ता होणार आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो पुढचे 30-35 वर्ष वाडा भिवंडी मनोर रस्ता हे नावच तुमच्या डोक्यातून निघून जाईल का रस्ता खराब झाला.
भारतीय जनता पार्टीचा. त्याचं सगळं श्रेय आपलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकारचं, देवेंद्रजी, अजितदादा, रवींद्र चव्हाण या सगळ्यांचं श्रेय. हे छातीडूपणे आपण सांगितलं. आपण काय करतो, चालू कुठे झाले? अरे प्रमा मिळाली ना, प्रमाशित मिळते का? भूमिपूजन केलं असंच थांबणार आहे का ते? सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण काम लोकांसमोर गेलो. न केलेली कामं पण लोक खपवतात. काही लोकांनी बॅनरवर, परवा ते पुढारीचं शरदराव डिबेट होतं, त्या डिबेटमध्ये एकाने सांगितलं, अरे मी तर शहापूरला राहतो, माझं कल्याणमध्ये बॅनर लावलंय की मला असं असं केलं म्हणून, माझा काय संबंध? इन कॅमेरा त्यांनी सांगितलं. मी तर तिथे नव्हतो, मला सांगितलं. ते असले खोटे प्रकार आपल्याला करायचे नाही, आपण करणार पण नाही. आपण भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. म्हणून येणाऱ्या या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आजपासून 2 महिने दररोज निवडणूक फॉर्म भरेपर्यंत 2 तास द्या, त्याच्यानंतर पूर्ण टाइम द्या. आता 2 तास दिले पाहिजेत. आता एकच संकल्प, गावागावात आपल्या कार्यकर्त्यांनी बसून ठरवलं पाहिजे की आपल्या गावात 1000 मतं आहेत तर आपल्याला 600 कशी मिळतील, होणारे मतदान 80% कसं होईल, आणि 80% झालं की आपल्या पार्ट्यात 600 मतं कशी येतील, त्याची चिंता केली पाहिजे. मोदीजींनी सगळ्यांना टास्क दिलेला आहे. प्रत्येक बूथवर 370 मतं वाढली पाहिजे. प्रत्येक बूथवर 370 मतं वाढत नसतील तर ऍव्हरेज 370 मतं वाढली. त्यासाठी काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना हेमंत कधी येईल हे तुम्हाला देईल. पण आपण आता संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये वाडा तालुक्याला भले आमदार नसेल, पण वाडा तालुका एकमेव असा तालुका आहे ज्याला 3 आमदार. खासदार 2, आमदार 3, आणि विकास तिकडे जो होतो तो आपण सांगतच नाही. त्याच्यामुळे मला वाटतं शांताराम मोरेंनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आता आणलेला आहे, बरोबर ना? 292 करोड. ते केवढा मोठा निधी हा, हे आपलंच सरकारचं श्रेय आहे. 292 कोटी हे फक्त ह्या 70 बूथ साठी आहे, बरोबर ना? 49 बूथ साठी नाही, आणि पलीकडच्या 34 बूथ साठी नाही. 34च आहेत ना तिकडे. 46 वाढलं बूथ. तर 292 कोटीचा निधी आला असेल, तेही आपलं श्रेय, तेही सांगितलं पाहिजे लोकांना. का उमेदवार मी भारतीय जनता पक्षाचा नाहीये, मी उमेदवार महायुतीचा आहे, आणि महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम हे आपल्याला सांगायचंच आहे. त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या ह्या काळामध्ये निश्चितपणाने आपण ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत नेण्याचं काम करावं, आणि तुम्ही ते कराल असा मला विश्वास आहे. कारण आता परिस्थिती बदललेली आहे. मी आता जास्त बोलत नाही, भूक लागली तुम्हाला, मलाही लागली. मी सांगत नाही, कोणीतरी एक ट्विट केलं होतं. अझरुद्दीन कॅप्टन असताना आपल्याला झिम्बाब्वेचा संघ सुद्धा आपल्यापेक्षा चांगला आहे असं वाटत होतं, आपल्याला टप आहे असं वाटत होतं. धोनी कॅप्टन झाला आणि ऑस्ट्रेलियाची टीम सुद्धा आपल्याला एकदम सोपी वाटायला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? असे मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना आपल्याला पाकिस्तान आपल्यापेक्षा वरचढ आहे असं वाटत. पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर चायना, अमेरिका सुद्धा आपल्यापेक्षा खाली आहेत असं वाटतं की नाही वाटत? वाटतं ना? मग त्या नेत्याच्या नेतृत्वात आपण काम करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची उणीव भासेल का? अरे कशासाठी करायचं आहे? आपण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत? भारतीय जनता पक्ष. आणि भारतीय जनता पक्ष हा आधी देश, मग पार्टी, आणि मग स्वतः. आता हेमंत स्वतःला 1 नंबरला ठेवणाऱ्या कार्यकर्त्याचा कान धरायची वेळ आलेली आहे.
ज्याला देशाचा विचार नसेल तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ताच असू शकत नाही. ज्याला पक्षाचा विचार नसेल तोही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असू शकत नाही. त्याला स्वतःचा विचार असेल त्यांनी मोकळं होऊन अपक्ष बनवा. मी नेहमी सांगतो, माझ्या पाठीमागून जर भारतीय जनता पार्टीचा शिक्का काढला तर कपिल पाटलाची किंमत शून्य आहे. कोणी असं समजण्याचं कारण नाही की पार्टी माझ्यामुळे, आपण सगळे पार्टीच्यामुळे. आणि नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करणे ही भारतीय जनता पार्टीची गरज राहिली नाही. नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करणं आणि होणं ही या देशाची गरज झालेली आहे. देशाची गरज याच्यासाठी झालेली आहे की नरेंद्र मोदी जे आता मगाशी भाषणात कोणीतरी सांगितलं, तुम्ही 2029चा विचार करत नाही, मी 2047चा विचार. आमची कॅबिनेटची बैठक झाली होती, 11 तास बैठक चालली होती. एकच विचार, 2047ला भारत विकसित देश कसा होणार. शुरुआत करताना मोदीजींनी सांगितलं, उस वक्त हम रहेंगे नहीं रहेंगे पता नहीं, लेकिन हमारे आने वाली जो पीढ़ी है वो पीढ़ी हमारा नाम स्वर्ण अक्षरों में लिखे कि हमारे थे पूर्वज में काम करते थे, उन्होंने देश को ऐसा बना के गए कि आज हमारे हाथ में हमारा भविष्य बनाने के लिए विकसित भारत छोड़ के गए. आणि या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये माझा वाडा तालुका कुठे एक पाऊल सुद्धा मागे राहायला नको, हा संकल्प आज करून आपण कामाला लागूया, अशा प्रकारचं आवाहन आपल्याला करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.